नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा. तर बघा याच्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत. तर लेखा विभागातील पण याच्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत. तर यांचं शॉर्ट नोटीस हे काल आलेलं आहे. तर म्हणजे हे लेटेस्ट आहे मित्रांनो. तर शॉर्ट नोटीस आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघूयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील. आणि लवकरात लवकर तुमच्याकडे ते अपडेट पोहोचेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही किंवा कोणतीही जाहिरात मिस करणार नाही. आणि एक लाईक नक्की ठोका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. बघा जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओवरती येऊयात. बघा दिनांक आहे बघा 29/10 म्हणजे आजचीच तारीख आहे. बघा सरळ सेवा जाहिरात क्रमांक, सरळ सेवा जाहिरात आहे बघा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यानंतर कोणते सब्जेक्ट असणार आहेत, काय सिलेबस असणार आहे, किती मार्काला असणार आहे, काय असणार आहे, हे याच्यानंतरच्या स्लाईडमध्ये पण तुम्हाला दिसेल. मी आत्ता तुम्हाला दाखवतो म्हणजे समजेल का. हे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचंच आहे, त्यांनीच दिलेलं आहे. तर ते पण बघणार आहोत आपण. तत्पूर्वी हे आपण बघून घेऊयात नक्की काय याच्यामध्ये त्यांनी सांगितले. बघा संस्थेच्या आस्थापनेवरील गट बच्या जागा आहेत बघा. गट ब संवर्गातील जे प्रकल्प कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची पदे किती आहेत मित्रांनो, तर 18 आहे. आणि गट क संवर्गातील प्रकल्प अधिकारी पदे 22 आहे. गट क या 22 आहे. आणि ज्या कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी असतील म्हणजेच लेखपाल आहे ना, लेखाची पदे फक्त किती आहेत, 2 आहेत. पण ठीक आहे, आपल्याला तुम्हाला मी सांगितले मित्रांनो, आपल्याला कंटिन्यू फक्त अभ्यास करत राहायचा आहे. पद 1 येऊ किंवा 2 येऊ, मी तुम्हाला हे का सांगतो की अभ्यास करत राहायचा आहे. कारण पद 1 आलं 2 आलं तर कॉम्पिटिशन हाय राहते तिथं. आणि कॉम्पिटिशन हाय राहिले तर आपला अभ्यास पाहिजे. असं नाही की जाहिरात येईल मग मी एक्झाम देईन आहे ना, असं नाही. त्यामुळे अगोदरपासून अभ्यास केला तर 2 पदे काय, तुम्हाला 1 पद आलं तरी तुम्ही ते काढाल. बघा ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या त्यांनी वेबसाईट दिली आहे बघा त्यांची इथं, जी महाऊर्जा महाराष्ट्र.gov.in आहे. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आणि इथं IBPS बघा इथं दिलं आहे. IBPS म्हणजे ही एक्झाम कोण घेणार मित्रांनो, 100% IBPS घेणार आहे. बघा मिड सप्टेंबर दिलं इथं 25. या वेब लिंकवरून फक्त ऑनलाईनच अर्ज पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ऑनलाईनच फक्त अर्ज करता येणार आहेत. मागवण्यात येत आहे. जाहिरातीचा सविस्तर तपशील महाऊर्जावरील संकेतस्थळावरील भरती किंवा रिक्रुटमेंट या टॅबवर उपलब्ध आहे. आता बघा सविस्तर तर अजून त्यांचं काय म्हणजे आलं नाही. हे काय, हे त्यांचं एक शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो. तर हे शॉर्ट नोटीस आले, सविस्तर लवकरच येईल. तर तरी पण बघूयात आपण की ऑनलाईन अर्ज कधी करायचं आहे. बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक, ऑनलाईन म्हणजे आजपासून 29 तारखेपासून तुम्हाला आजच फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 18 तारीख आहे. म्हणजे जवळपास तुमच्याकडे एक 20-22 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायचं आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदत पण किती आहे, तर 18 तारीख आहे. आणि काय बघा परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक बघा, परीक्षेच्या आधी 7 दिवस म्हणजे ज्या दिवशी परीक्षा होणार आहे त्याच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला ते दिसेल बघा. 29/10/2025 म्हणजे लेटेस्टच अपडेट आहे. सॉरी. आता याच्यामध्ये आपण बघूयात की नक्की ॲक्च्युली कशी परीक्षा असणार आहे किंवा कोणती टेस्ट असणार आहे, काय असणार आहे सगळं. बघा इथं 3 पदे दिले आहेत. पद 1 इथं 2 आणि इथं 3रं पद लेखपाल. आता बघा पद 1 सोडा, पद 2 सोडा, आपल्याला लेखपालबद्दल बघायचं आहे आपल्याला, आहे ना, आपल्या लेखपालबद्दल बघायचं आहे. तर बघा काठिण्य पातळी कशावर येणार आहे तुमची, तर पदवीवरती येणार आहे. म्हणजे जसं पदवीला तुम्हाला होतं म्हणजे तुमचं BCom झालं आहे तर BComला जसं तुम्हाला कॉमर्स BComमध्ये जसं तुम्ही अकाउंटिंग शिकला आहे त्या लेवलची काठिण्य पातळी तिथे येणार आहे. तर इथं दिलं आहे बघा. प्रश्नपत्रिकेचं माध्यम काय असणार आहे, तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे दोन्हीमध्ये प्रश्नपत्रिका दिसणार आहे बरोबर. हे बौद्धिक चाचणीमध्ये म्हणजे भाग एक बौद्धिक चाचणीमध्ये येणार आहे. बौद्धिक चाचणीमध्ये 2-4 सब्जेक्ट येतील, मराठी असेल, इंग्लिश असेल, रिजनिंग असेल किंवा गणित असेल असं असेल. आता पुढं आहे बघा भाग 2मध्ये काय आहे. आता इथं चेक करा भाग 2मध्ये काय आहे, तर भाग 2मध्ये लेखा क्षेत्राच्या संबंधित येणार आहे. लेखा क्षेत्राच्या संबंधित म्हणजेच काय, तर आपल्याला या कॉलममध्ये बघायचं आहे बघा. 80 मार्काचा येणार आहे, 160 गुण आहे ना, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे असं. तर हे पण पदवीवरतीच असणार आहे.
आणि मराठी इंग्रजीमध्ये येणार आहे दोन्हीमध्ये. तर इथं बघा एकूण प्रश्न तुम्हाला 160 येणार आहेत. एकूण प्रश्न 160 हे कशावरती, तर तुमच्या ग्रॅज्युएशनवरती. आणि इथं जे दिलं आहे तुम्हाला हे जे 80 मार्काचं आहे बघा, 40च गुण आहेत. 80 मार्क आहेत इथं बघा. आणि किती गुण आहेत, 40. म्हणजे 2 एक्झाम याच्या होणार आहेत नाही ना, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स म्हणू शकता. 2 एक्झाम याच्या होणार आहेत. तर इथं 80 मार्काचं. आता हे कसं होईल ते अजूनही त्यांनी क्लिअर सांगितलं नाही की एकाच ह्याच्यामध्ये होईल. 2 एक्झाम म्हणजेच काय, तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं. जर एकाच ह्याच्यामध्ये वन शॉटमध्ये केलं तर वेल अँड गुडच आहे, आणि सेपरेट केलं तरी पण बघूयात. शक्यतो वन शॉटमध्ये ते करतात, पण बघूयात आपण. अजूनही त्यांनी क्लिअर काय दिलेलं नाही. तरी पण इथं सांगितलं आहे बघा की एकूण गुण किती असणार आहेत, 200 गुण असणार आहेत. आणि बरोबर बघा, वन शॉटमध्येच होणार आहे. इथले 40 गुण घेतले बरोबर, आणि इथले 160 गुण घेतले. 40 आणि 160 किती झाले, 200 मार्क. आणि किती झाले तर 120 मिनिटे झाले बरोबर. म्हणजेच वन शॉटमध्येच ही एक्झाम तुमची होणार आहे मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, थोडंसं टीप वाचून घ्यायची ह्यांची बघा. प्रकल्प अधिकारी व लेखपाल पदाकरिता उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये देता येईल. हे तर आपल्याला समजलंच होतं. दुसरं, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजेच 1/4 किंवा बरोबर 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहे जर चुकीचं उत्तर दिलं तर. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पण आहे मित्रांनो. निवड होणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10वीच्या परीक्षेत मराठी व 12वीच्या परीक्षेत इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. बघा, तुम्हाला 10वीला मराठी पाहिजे आणि 12वीला इंग्लिश विषय असणं बंधनकारक आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तसेच निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या गुणपत्रकाची पडताळणी करण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी व लेखपाल या पदांकरिता महाऊर्जा सेवा नियमातील तरतुदीनुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे. आता बघा इथं दिलं आहे अनुभव असणे पण आवश्यक आहे असं पण दिलं आहे, आणि शैक्षणिक पात्रता ती पण बघायचं आहे. BCom आहे का, त्यांनी BBA दिलं आहे का, अजून काय त्याच्यामध्ये आहे. अनुभवचं पण याच्यामध्ये दिलं आहे, अनुभव असणे आवश्यक आहे. पण पूर्ण नोटिफिकेशन आल्याशिवाय काही याच्यामध्ये क्लिअर सांगता आपल्याला येणार नाही की काय आहे. पण तुम्हाला अभ्यास करत राहायचा आहे. एवढंच मी मित्रांनो तुम्हाला सांगेन. कारण अशा ज्या जाहिराती आहे छोट्या मोठ्या येऊन जातील, तुम्हाला काय तर फॉर्म भरायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, जर कमी जागा असतील तर फॉर्म पण कमीच येतात, एवढं पण लक्षात घ्या. कारण जास्त लोक निगेटिव्ह येणं त्याच्याकडे बघतात है ना, की 2 जागा आहेत कशाला फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे तिथं मग कॉम्पिटिशन पण त्या लेवलनं थोडंसं राहतं. पण बरेच विद्यार्थी फॉर्म भरत नाहीत, त्यामुळं तिथं कॉम्पिटिशन पण म्हणजे कमी पण राहू शकतं आणि थोडंसं जास्त. म्हणजे 2च पोस्ट आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन राहणार हे तर साहजिकच आहे. पण तरीही तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म 100% भरायचा आहे. सगळे फॉर्म भरायचे आहेत. बघा, जास्त माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला टेलिग्राम चॅनल आहे बघा, आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. आणि हळूहळू आपण व्हिडिओ सिरीज वगैरे हे पण चालू करण्याचा प्रयत्नात आहोत आपण, जेणेकरून तुम्हाला रिजनिंग असेल है ना, किंवा गणित असेल किंवा इंग्लिश असेल, अशा पद्धतीचे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी चांगले गुण त्याच्यामध्ये मिळतील. आणि बाकी मग तुम्ही जे टेक्निकलचा विषय आहे त्याच्यामध्ये तर चांगला तुमचा अभ्यास असणार आहे किंवा तुम्हाला तो करत राहायचा आहे मित्रांनो. बघा, तर तुम्हाला आपल्या चॅनलला काय करायचं आहे, फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच येत राहतील. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.